हाय सर्वांना, ओम साईराम. तर बघा, हे माझे स्टुडंट्स आहे आणि यांचा वन पीस कटिंग आहे. म्हणजे यांना वन पीस शिवायचं आहे, तर त्यांनी वन पीस कटिंग करत आहे. बघा, हे बॉडी आहे, या बॉडीचा माप घेतला आहे त्यांनी. आणि शोल्डर 6 घेतला आहे, बगल 6.5, छातीचा 4 आणि प्लस 2 इंच घेतलं आणि कमरचा 4 आणि याच्यामध्ये पण 2 इंच ॲड केला आहे. मी शॉर्टकटमध्ये ही कटिंग सांगत आहे, तर बघा लक्ष द्या. हे अशा प्रकारे हे स्टुडंट्स आहेत, त्यांनी कटिंग करत आहे. बघा, असा पूर्ण कापड जो आहे तो तिरप्यात पूर्ण टाकून घेतला आहे. बघा, क्रॉसमध्ये आहे, वन पीस आहे. असं चौकून घ्यायचं आहे आपल्याला आणि 4 फोल्ड करायचं आहे. बघा, असं तिरप्यामध्ये अम्ब्रेला कटिंग तिरप्यातच होत असते, राऊंडमध्ये अशा प्रकारे घ्यायचं आहे. काहीच नाही करायचं आहे. बघा, हा जो बॅक साईड आहे किंवा फ्रंट आहे, हा कमरेचा भाग सरळ सरळ इथे आखून घ्यायचा. बघा, अशा प्रकारे हाच कमरेचा भाग इथे होणार आहे. असं आखून घेतल्यानंतर मग यांची लांबी, पूर्ण लांबी किती आहे ते बघायचे. पूर्ण लांबी 51 आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचे, म्हणजे एक्स्ट्राची. ते बघा, आपण बॉडीची उंची 14 इंच घेतली होती, 14 इंच इथून मायनस करायचे आणि 51 इंच आपल्याला इकडे सरळ सरळ घ्यायचं आहे. बघा, 51 आणि याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. त्याचं दिसते, 1 इंच ॲड करायचे. हे बघा, 52 इंच. 52 इंच आपल्याला असं सरळ 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 घेत जायचं. हे बघा, 52 इंच, 14 इंच मायनस करू आणि ह्या खालच्या भागाला इथे जॉईंट येईल. बघा, अशा प्रकारे. अशा प्रकारे पूर्ण राऊंड कटिंग करायचं आहे आणि हा कमरेचा भाग पण कटिंग करायचा आहे. हा अम्ब्रेला कटिंग आहे आणि इथे जे आहे तिथे 3 रुपयामध्ये इकडचं जॉईंट लागेल. मी ते जॉईंट पण नक्की दाखवते. बघा, आता इथे ही कटिंग झाली आहे अम्ब्रेलाची. बघा, अशा प्रकारे कटिंग करायची आहे आणि ही कटिंग झाल्यानंतर हा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो इकडे जॉईंट लावायचा आहे. बघा, अशा प्रकारे. तर हा जो कापड आहे हा इथे मी जॉईंट लावत आहे. हे बघा, असा कापड घ्यायचा आहे आणि असं सरळ सरळ ठेवायचं आहे. बघा, असं असा सरळ ठेवल्यानंतर पुन्हा परत वरती टेप लावायचं आहे. 14 इंच मायनस करत जायचं आहे. इथे पुन्हा टेप लावला आपण, 14 इंच मायनस केले, 52 इंच घ्यायचे. बघा, 52 इंच घेतल्यानंतर मग सरळ सरळ जायचं आहे. हे बघा, 14 इंच मायनस केले, पुन्हा 52 इंच घ्यायचं आहे. इथे पण सरळ सरळ आखून घ्या. हा जॉईंट आहे याचा. तर ही वन पीसची कटिंग आहे, अस्तर आहे. याच्यावरचा कापड जेव्हा कटिंग करू ते पण मी अटेच करून दाखवणार. तर बघा मैत्रिणींनो, ही जी आहे ही वन पीस आहे आणि हे माझ्याकडे शिकणारे ज्या मुली आहे म्हणजे स्टुडंट्स आहे त्यांनी कटिंग केलं आहे. बघा, बाकीच्या काही ते शिवणकाम करत आहे आणि ह्या ताई ज्या आहे त्या वन पीस कटिंग करत आहे. बघा, ही वरची बॉडी आहे आणि त्यांनी ती 4 फोल्ड केला आहे. खालचा कापड जो आहे तो मेन त्याच्यावरती तो 4 फोल्ड करून ठेवला आहे, वरच्या बॉडीचा कापड. आणि एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे. बघा, अशा प्रकारे शिकणारे आहे तरी पण यांनी सगळं काही व्यवस्थित शिवत आहे. म्हणजे वन पीस, ब्लाऊज किंवा ड्रेस, कुठल्याही नवीन पॅटर्नची डिझाईन वगैरे मी सगळंच अपलोड करणार आहे. बघा, असेच डायरेक्ट मी पेपर कटिंग न सांगता मी डायरेक्ट सर्वांना मी कापडावरतीच सांगत आहे. ब्लाऊज राहू द्या, ड्रेस राहू द्या किंवा वन पीस कुठलाही, पण मी डायरेक्ट साधी आणि सोपी माझी कापडावरतीच कटिंग आहे. तर बघा, माझ्या चॅनलला जे कोणी पाहत आहे त्यांनी सबस्क्राईब करा. त्यांना असेच व्हिडिओ बघायला मिळेल डायरेक्ट शॉर्टकटमध्ये आणि कमी कपड्यामध्ये कसं ॲडजस्ट करून शिवायचं आहे हे मी सगळं डायरेक्ट सांगत असते. बघा,
आणि हा जो आहे अम्ब्रेलाचा खालचा घेर आहे म्हणजे वन पीस आहे आणि पायापर्यंत आहे याची पूर्ण लेंथ. तर मग याला जॉईंट येणारच, कारण ते शॉर्ट राहते तेव्हा जॉईंट बहुतेक करून लागत नाही. पण हा जो आहे हा लेंथ याची पूर्ण आहे म्हणजे वन पीस आहे, तर याला जॉईंट येणारच. मग बघा खालच्या दिशेला अस्तरला पण जॉईंट आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे याचा खालचा साडीचा त्याला पण जॉईंट आहे. बघा अशा प्रकारे त्यांनी व्यवस्थित करून घेतला कापड. आता त्यांना मी सांगितलं की 2-2 इंच एक्स्ट्रा घ्या, 2 ते 2.5 इंच आणि कट करा, कारण जो अस्तरचा भाग आहे, अस्तर जो आहे तो साडीच्या कापडपेक्षा कमीच असतो. बघा असा अम्ब्रेला घेर आहे. नाही, मी डायरेक्ट कटिंग पण सांगत आहे आणि जे नवीन बिगनर्स आहे शिकायचं आहे त्यांना, जे काही त्यांना मी फर्मा कटिंग पण सांगत आहे. तर बघा अशा प्रकारे हे बघा कटिंग करत आहे. पूर्ण 5 मीटर कापड आहे हा. तर 4 मीटर वरचा अस्तरचा म्हणजे वरती जो ठेवला आहे तो अस्तरचा कापड 4 मीटर आहे आणि जो मेन साडीचा म्हणजे कापड आहे तो जो आहे तो 5 मीटर आहे आणि 5 मीटरमध्ये हा वन पीस बनवत आहे त्या. बघा आता मी त्यांना सांगितलं वरचा राऊंड पण कटिंग करायचं, तर बघा त्या प्रकारे वरचा राऊंड पण ते कटिंग करत आहे. अशा साध्या आणि सोप्या कटिंग बघायला तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. स्टिचिंग पण मी अपलोड करीन.